दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। स्वातंत्र्यानंतर 77 वर्षे झाली असली तरी इगतपुरी तालुक्यातील वाड्यापाड्यांवर आजही पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या कायम आहे। विशेषतः शेवडेडांग ग्रामपंचायतीतील बोरीची वाडी येथे आजही नागरिकांना पिण्यासाठी गढूळ पाणी प्यावे लागते, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। इगतपुरी हा धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो, तरी केंद्र सरकारची हर घर जल जीवन योजना या भागात अजूनही कागदावरच आहे। गेली 2 वर्षे या योजनेचे काम सुरू आहे, परंतु दर्जाहीन कामामुळे लोकांना स्वच्छ पाण्याचा लाभ होत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे। याबाबत अधिक आढावा घेतलाय दक्ष न्यूजचे प्रतिनिधी प्रभाकर गारे यांनी। आम्हाला पाणी प्यायला नाही, खडखुड नाल्या खणून ठेवल्यात, काही समजा वर्ष झाले नाल्या खणून ठेवल्यात। वळाला पाणी पावसामध्ये आम्हाला हंडे घेऊन जावं लागत, कमरा एवढ्या पाण्यातून उतरून इरीवर जावं लागत। जल जीवन योजना पाईपलाईन खणून ठेवल्यात, पाईप टाकल्यात, पावसाळभर आम्हाला डायरेक्ट खणून पाणी ते इरीमध्ये जातं, ते प्यायला लागत। परस आजारी पडते, सगळे माणसं आजारी पडत। इरीच्या पोतीनं नाळ्या खणून ठेवल्या, सगळे पोतीनं नाळ्या खणून ठेवल्या, सगळं पाणी त्याच्यामध्ये जाते। आम्ही तेच पाणी पितो, या असं पाणी प्यावं लागत आम्हाला। खड्ड्यातून आता वळ येते, वळातून जावं लागतं, कमरा इतकं पाणी येते। आता ही पाईपलाईन काढली कोणती? तीच करून ठेवले, कोणची काय जल जीवनची का? हा करून ठेवले, फक्त काहीच नाही त्याच्यावर। 2 वर्ष होऊन चाललं त्यांना, असं चालू आहे। इरीच्या भोतीनं असं खणून ठेवलंय ना, डायरेक्ट नाली खणून ठेवले बरे इरीच्या भोतीनं, ती सुद्धा बुजवेल नाही। पाण्याचं पावसाचं आलं का तेवढा इरी मध्ये जात, तेच पाणी आणायचं, असंच पाणी असंच पिऊ राहिलं। डायरेक्ट खणून पाणी पियाचं, परस्पर हप्त्यातून 2-3 दिवस दवाखान्यात न्यावं लागत। जुला वांट्या पावसाळभर आमच्या पाणी तसं पाहिलं कोणी चेक करायला येतच नाही। आमचं डांग शेवग गाव आहे, तिथून पाईपलाईन केले पाण्याची। आता तिला 12 महिने होऊन गेलं, शेवगे डांगशी तिथून पाईपलाईन आणली, तर तिचे अजून पाणी नाही, काहीच नाही। समजा आमची हालतच आहे। टाक्या 3 टाक्या बांधून ठेवल्या, इकडे विहीर होती पाणी प्यायची, तिच्यामध्ये पाणी मोडून घालून दिलंय, त्या विहिरीमध्ये पाणी घालून दिलंय। आता या खडूळ पाणी पितोय आम्ही, आमची काहीतरी सोय करा, नाही तर आम्ही याला उपासनाला येऊन बसणार। माझे नाव अंकुश चाळे, बोरीची वाडी, शेवगेडांग आमची ग्रामपंचायती। तर तिकडं गावामध्ये समजा सुविधा आहे। आमच्या ते काय म्हणतात, हो पाईपलाईन शेवगून काढले, त्यांनी निम्मे रस्त्यामध्ये पडले, पण गावामध्ये आले, त्यांनी जागजागी खोदून ठेवले, पाईप टाकून ठेवले, ते पाण्याची काही सोयच नाही। आता मग बायाने दाखवलं किती खराब पाणी होतं, ते तसे पिऊ राहिले। ते पोरांना सर्दी, ताप, थंडी, खोकला, जुला समजायची आली। जर आम्हाला एकच म्हणायचंय, जर आमची एवढं 10 दिवसात 5 दिवसात पाणी सोय नाही झाली, तर आम्ही डायरेक्ट अख्ख्या महिला भरून घेऊन डायरेक्ट तळशीला जाऊ, हांडा मोर्चा डायरेक्ट करून टाकू तिथे।